पैसा प्रत्येकालाच हवा असतो. पण तुमचे नकारात्मक विचार पैशाला तुमच्यापासून लांब ठेवतायत. एक माइंडसेट असतो आल्या क्षणी की ह्याचा EMI भरायचा आहे, ह्याचे बिल भरायचं आहे, तिकडे पाठवायचं आहे आणि हा आता कसा पुरणार नाही आहे. जी ऊर्जा तुम्ही पैशाला देणार आहे त्याच प्रकारची ऊर्जा पैसाही तुम्हाला देणार आहे. आता बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण टिकतच नाही. काही झालं की माझं नशीबच वाईट आहे. लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की पैसे काय झाडाला उगवत नाहीत. हो, म्हणजे मग ते लहान वजसनी मनात काय घेतलं की पैसा म्हणजे काहीतरी अवघड गोष्ट आहे बाबा, जी झाडाला येत नाही. भूतकाळात पैशांमुळे काहीतरी झालं असेल तर त्याचा आत्ता सुद्धा परिणाम होतो का? तो माझ्या बँक बॅलन्समधनं कमी झाला तर किंवा तो माझ्यापासून लांब गेला तर मग त्याचं ट्रॅकिंग चालू होतं. देऊ का नको, घेऊ का नको. परिस्थिती बेताची आहे म्हणून अंथरूण पाहून पाय पसर असं पालकांकडून किंवा इकडून तिकडून सारखं म्हणलं जातं. तर ह्यानी सुद्धा मनी ब्लॉक्स येऊ शकतात का? हे काहीतरी पैसा नामक गोष्ट आहे, ती कमवण्यासाठी दिवस दिवस आई बाबा बाहेर असतात. म्हणजे ही काहीतरी विलन, शत्रू काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे माझे आई वडील माझ्यापासून लांब जातात. शब्दांमध्ये एनर्जी असते, तर ही एनर्जी आपल्यावर वर्क होतीये ह्याचं प्रूफ काय? कोविडचं उदाहरण घेते की दिवसभर तो टीव्हीवर हा कसा गेला आणि इथे किती पेशंट्स मिळाले ऐकून ऐकून तो स्वतःला आजार करवून घेतला. अशी काही उदाहरणं आहेत की जे काळा धंदा करून पैसे मिळवत आहेत पण तरी त्यांचं सुखात चालू आहे, असं कसं काय? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पैसा मिळतो पण टिकतच नाही, पगार होतो पण एका आठवड्यात संपतो, EMI चुकतात, सेव्हिंगच होत नाही. ही पैशाची ओढाताण सगळ्यांची चालूच असते. पण ह्याचं कारण तुमचं नशीब नसून तुमच्या मनात असलेले मनी ब्लॉक्स आहेत. आणि ह्याच इंटरेस्टिंग विषयाबद्दल आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत अमृता सुरदासजी. नमस्कार मॅम, तुमचं वैचारिक किडामध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. पैसा प्रत्येकाच्या आयुष्यात हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर नक्की काय कारण आहेत की पैसा माझ्याकडे येतच नाहीये? तर आधी आपण बघूया की नेमका पैसा काय आहे ते. कारण की काय होतं ना की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला शाळेपासनं कॉलेजपासनं असं सांगितलेलं असतं की खूप शिक, मोठा हो किंवा मोठी हो, कारण की तुला नोकरी करायची आहे, बिझनेस करायचा आहे आणि पैसा कमवायचा आहे. पण तो पैसा नेमका काय आहे हे कधीच कोणी शिकवत नाही. का सगळं येऊन ज्याच्यापाशी थांबतंय ते नेमकं काय आहे हे नाही कोणी सांगत. त्याच्या वाचून काय अडणार आहे, त्याच्या वाचून काय होणार आहे, कसं जगणं अवघड राहणार आहे हे सगळं सांगतात, पण नेमकं ते काय आहे ते नाही सांगत. तर पैसा जो आहे ना, मनी जो आहे ना, ते कुठलंही मीडियम ऑफ एक्सचेंजपेक्षाही किंवा क्रेडिट कार्ड, तुमचं बँक अकाउंटमधला बँक बॅलन्स किंवा याच्यापेक्षाही एव्हरीथिंग इज एनर्जी. त्याप्रमाणेच पैसा ही पण एक ऊर्जा आहे. जसं तुम्ही एक ऊर्जा आहात, मी एक ऊर्जा आहे, या इथे आपण बसलेलं प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे, तसं मनी पण एक ऊर्जा आहे, पैसा एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला आपण जसे व्हायब्रेशन्स, जशा विचारांचा, बोलण्याचा जसं पाठवू, बाउन्स बॅक परतीनं ती त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला परत पाठवते. त्यामुळे मनी इज इक्वल टू एनर्जी. एनर्जी आहे, पैसा ही ऊर्जा आहे. आणि मनी ब्लॉक्स होण्याचं कारण हे आहे की बाहेरच्या जगामध्ये जसं तुम्ही आत्ता म्हटलात की पैसा येतो पण टिकतच नाही किंवा पुरतच नाही, अनवॉन्टेड म्हणजे अनपेक्षित खर्च वगैरे येतात सगळं. तर हे काय आहे की बाहेरच्या जगात खूप धडपड चाललेली आहे, खूप जास्त हातपाय मारणं चाललेलं आहे. पण आतलं जे जग आहे, जे इंटरनल फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतात, ते आतल्या जगाला स्थिर करणं किंवा त्याला बॅलन्स करणं हे अर्धवट राहिलेलं आहे किंवा त्याकडे फोकसच नाही. त्यामुळे बाहेरच्या जगामध्ये तसे रिझल्ट येत नाही. ह्यामुळे काय होतं की ते मनी ब्लॉक्स तयार होतात. आणि प्लस तुमचे लहानपणीपासूनचे तुमच्यावर जे बोलण्याच्या मार्फत किंवा कम्युनिकेशन कोणाकोणाचं ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, याच्या मार्फतही ते मनी ब्लॉक्स हळूहळू करत करत बिल्ड होत जातात, वाढत जातात पैशाचे जे काही आहेत ते मनी ब्लॉक्स. तर या सगळ्या माझ्या जर्नीत म्हणजे माझ्या प्रवासात मला एक जाणवलं की हे जे मनी ब्लॉक्स आहेत किंवा आपण म्हणूया की पैशाच्या बाबतीतले अडथळे आहेत त्याच्याविषयी बरंचसं ज्ञान किंवा बऱ्याचशा गोष्टी इंग्लिश हिंदीमध्ये अवेलेबल होत्या
इंग्रजी भाषेत, हिंदी भाषेत. पण जेव्हा माझ्या ह्याला सुरुवात झाली तेव्हा मराठीत साधं सोप्पं सांगणारं कोणीच नव्हतं. मग तुमच्या मनाचं जे कम्युनिकेशन, जी भाषा आहे त्या भाषेत जर का पैसा कोणीतरी सांगितला सोप्या भाषेत, ऊर्जेबद्दल किंवा आपल्या ह्या सगळ्या जर्नीबद्दल सांगितलं तर लवकर कळेल हे मला जाणवलं. आणि मग मी ते मराठीत सुरू केलं आणि ते लोकांना पटकन भिडलं, कळालं. आणि बऱ्याचशा माझ्या ज्या कम्युनिटीमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या आयुष्यात बरेचसे बदल घडले या मनी ब्लॉक्स कळाल्यानंतर सुद्धा. आता बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण टिकतच नाही. तर तो हा बऱ्याच माझ्याही कडे जे लोक येतात त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. बघा, समजा बघा आता तुम्ही माझ्याकडे पाहुणे म्हणून आलात, माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला दारातच उंबऱ्यातच विचारलं की कधी जाणार आहे, किती वाजता जाणार आहे, पाणी पिऊन जाणार आहे का चहा घेऊन जाणार आहे आणि काय बोलणार आहे, माझ्याकडेच काम आहे का इतर कोणाकडे घरातलं काम आहे आणि किती वेळासाठी थांबणार आहे, तर तुम्ही माझ्याकडे परत याल की उंबऱ्यातच सगळं विचारते, आतही बोलवत नाहीये किंवा चहा घेणार आहे का, पाणी घेणार आहे का, किती वेळ. एक्झॅक्टली पैशाच्या बाबतीतही हेच होतं. पैसा आला ना की एक माइंडसेट असतो आल्या क्षणी की ह्याचा EMI भरायचा आहे, ह्याचे बिल भरायचं आहे, तिकडे पाठवायचं आहे आणि हा आता कसा पुरणार नाही आहे. हे एवढे आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल 50,000 आलेले आहेत आणि आता हे 50,000 मला कसे पुरणार नाही आहेत, त्याचं देण्यातच जाणार आहे. काय केलं, पैसा उंबरात दारात आल्याबरोबरच सुरुवात. तर तुम्ही त्याची एनर्जी ॲब्झॉर्बच नाही केली, आत्मसातच नाही केली, त्याच्याविषयी ग्रेटफुल फीलच नाही केलं. तो कसा जाणार आहे हे सगळे विचार चालू झाले आणि तुमचे विचार ही पण एक ऊर्जाच आहे ना. मग ती ऊर्जा त्या ऊर्जेला त्याच प्रकारे रिटर्न पाठवते अट्रॅक्ट करण्यापेक्षा. आणि मग त्या पैशाला असं वाटतं की इथे मी इनसिक्युअर आहे, इथे मी वेलकम नाहीये, स्वागत नाही होते माझं, मी इथे इनसिक्युअर आहे, असुरक्षित आहे. तर जिथे असुरक्षितता आहे तिथे ऊर्जा टिकणारच नाही आणि त्या नियमानं तो येतो पण टिकत नाही. आणि जसं तुमचे विचार जर का नकारात्मक असतील ना तर तुम्ही चुकीचे डिसिजन्स, चुकीच्या दिशेने इन्व्हेस्टमेंट्स, या सगळ्या गोष्टी घडतात. तोही एक परिणाम होतो, म्हणजे जे लॉजिकल आहेत त्यांच्यासाठी. पण आता हे जे मनी ब्लॉक्स आहेत हे नक्की काय आहेत किंवा हे ओळखायचे कसे? तर मनी ब्लॉक्स जे आहेत ना ते ओळखायचे कसे, त्याच्यासाठी विचार आधी बघायला पाहिजे. जसं की तुमच्या चॅनलचं नाव आहे वैचारिक किडा, राईट. विचारांचा किडा सगळ्यांच्या मनात असतो, पण तो किड्याला जर का तुम्ही कमांड दिली नाही ना तर तो कुठेही वळेल, कुठेही जाईल. तर त्याला आधी सांगायला पाहिजे त्या विचाराच्या किड्याला की बाबा रे, तू इकडे फोकस कर, इकडे लक्ष दे, जिथे माझी ग्रोथ आहे, जिथे मला पुढे जायचं आहे, माझं चांगलं होणार आहे, प्रगती आहे, असाकडे. आणि हे सारखं सारखं सांगावं लागतं, सारखं सारखं. तर हे मनी ब्लॉक्स कशामुळे तयार होतात, कारण की सारखं सारखं निगेटिव्ह ऐकलेलं आहे. लिमिटिंग बिलीफ जे म्हणतो, मानसिक समजुती ज्या आहेत त्या नकारात्मक तयार झाल्यात. फॉर एक्झाम्पल, लहानपणी तुम्ही ऐकलं असेल की पैसे काय झाडाला उगवत नाहीत. म्हणजे मग ते लहान वजसनी मनात काय घेतलं की पैसा म्हणजे काहीतरी अवघड गोष्ट आहे बाबा, जी झाडाला येत नाही. एक्झॅक्टली. आणि ते तयार होत होत मोठेपणी पण असंच वाटलं की सहजासहजी पैसा मिळवणं ही सहज गोष्ट नाही आहे, खूप अवघड आहे. खूप जण लहानपणी हेही ऐकतात की खूप कष्ट करावे लागतात, पैसा काही सहज सहज मिळत नाही आणि प्रामाणिक काम केल्यावर तर मुळीच पैसा मिळत नाही. आता त्याच मुलांनी मोठेपणी घेतलं की येस, पैसा ही कष्टमेव गोष्ट आहे, ट्रिगरिंग काहीतरी वस्तू आहे की ज्याच्यासाठी मला सगळं विसरून कामाला लागायचं आहे आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा नाही याच्यात. आणि मग ते मूल दुसऱ्या अर्थाने, दुसऱ्या साईडनी पैसा कसा मिळेल याच्याकडे फोकस करतात. किंवा तुम्ही लहानपणी पण ऐकलं असेल कदाचित कुणाच्याही घरी असं की आमच्या घरात कोणीच गर्भश्रीमंत किंवा श्रीमंत कधीच नव्हतं, आम्ही बाबा सिम्पल लोअर मिडल क्लास लोक आहोत. मग ते मुलंही तशाच प्रकारे डेव्हलप होतं. ते विचार तुमच्या मनात इतके घट्ट रोवतात की मी साधाच आहे किंवा मी साधीच आहे. मेंटॅलिटीज तशी होती, माइंडसेट तसा होता. हे मनी ब्लॉक्स तिकडनं येतात. काही गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतात आणि त्याचं तुम्ही उदाहरण देत राहता स्वतःला की हे माझ्यासाठी नाही, इथे मला फेलियर आलं होतं किंवा इथं मला अपयश आलं होतं, म्हटल्यावर आता पुढे आल्यावर तिथेही माझं तसंच होणार आहे. तर त्याच्याने हे मनी ब्लॉक्स तयार होतात, वाढत जातात. फॉर एक्झाम्पल, आमच्याकडे एक जण आल्या होत्या, आमच्या कम्युनिटीमध्ये आहेत. तर त्यांना सहज म्हटलं की आम्ही एक मनी लेटर लिहितो, मॅजिकल असतं ते, तर तुम्ही पैशाला एक पत्र लिहा असं असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटल्या
माझा पगारच 50,000 आहे, माझ्याकडे 1,00,000 कुठून येतील? तर हे काय आहे? हे लिमिटिंग बिलीफ आहे. मानसिक समजूतच इतकी संकुचित करून घेतलेली आहे आणि विचारही इतका तोकडा करून घेतलेला आहे की माझ्या पगारातनंच मला 1,00,000 यायला पाहिजे, दुसरीकडनं कुठून आले तर चालणार नाही. तर हे लिमिटिंग बिलीफ आहे एक प्रकारचं. तर जेव्हा त्यांचं लिमिटिंग बिलीफवर काम केलं तेव्हा ते आहे त्याच नोकरीत आहेत, पण त्यांना एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम आत्ता त्या जनरेट झालेलं आहे आणि तिकडनं त्या 70,000 कमवत आहेत. तर हे जे आहे ना, हे बघायला पाहिजे की हे पण आहे ना, मनी ब्लॉकच होता की माझा पगारच 50,000 आहे, मी 1,00,000 कसं लिहू, मला 1,00,000 नाही मिळणार. तर हे लिमिटिंग बिलीफ तुमचे मनी ब्लॉक तयार करतं, पैशाच्या बाबतीतले अडथळे, हर्डल्स तयार करतं आणि ती जी ऊर्जा आहे ना ती तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. भूतकाळात पैशांमुळे काहीतरी झालं असेल तर त्याचा आत्ता सुद्धा परिणाम होतो का? येस, डेफिनेटली. कारण की जर का ती मेमरी, ती आठवण जी आहे ती तुम्ही रिलीज नसेल केली, क्लेन्स नसेल केली, टाकू रिलीज आणि क्लेन्स कसं ते EFT मार्फत ते करता येतं, EFT वापरून करता येतं, होपोनोपोनो वापरून करता येतं. ते केलं नसेल तर तुमचं मन जेव्हा जेव्हा तशा प्रकारची लोक, तसा प्रसंग, तसा वातावरण बघायला लागेल ना, जाईल त्या वातावरणात, तेव्हा तेव्हा तोच रेफरन्स देईल की अच्छा त्यावेळेस तसं झालं होतं, म्हणजे आत्ताही तसंच होईल. परिस्थिती बेताची आहे म्हणून अंथरूण पाहून पाय पसर असं पालकांकडून किंवा इकडून तिकडून सारखं म्हणलं जातं. तर ह्यानी सुद्धा मनी ब्लॉक्स येऊ शकतात का? अगेन मी सांगितलं तसं की अंथरूण पाहून पाय पसरावं किंवा मनी ब्लॉक आहे त्याच्यासाठी पैसा नेमका काय आहे हे त्या मुलाला सांगितलंच जात नाही. की तू का कमवायचे बाबा, किंवा आम्ही आई बाबा सुद्धा पैसे कमवण्यासाठी बाहेर का जातात. आता ते न सांगितल्यामुळे त्याच्या मनात तो ब्लॉक तयार झाला की अंथरूण पाहून माझ्या आईवडिलांना जास्त त्रास पडायला नको, अशाच गोष्टींमध्ये मला सर्वाईव्ह करायचं आहे आणि तोच माइंडसेट पुढे जातो. अगेन जेव्हा लहान मुलगा आहे किंवा मुलगी आहे तिला जेव्हा कळतं की हे काहीतरी पैसा नामक गोष्ट आहे, ती कमवण्यासाठी दिवस दिवस आई बाबा बाहेर असतात, म्हणजे ही काहीतरी विलन, शत्रू काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे माझे आई वडील माझ्यापासून लांब जातात. तो माइंडसेट डेव्हलप झाला की तसाच तो डेव्हलप होतो आणि मग ती जी व्यक्ती आहे, जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी मोठी होईल तेव्हा तिला तो पैसा ही गोष्ट अवघड वाटायला ते सोपी नाही वाटत. आणि जिथे तुमचा विश्वास आहे ना ओजस्वी, जिथे तुमचा विश्वास आहे, स्ट्रॉंग विश्वास की हे असं म्हणजे असं, जसं की आत्ता तुमचा विश्वास आहे की तुमच्या कॉलरला जो माईक लावला त्याच्यातनं आवाज जाणारच आहे, तर जाणारच आहे. पण जिथे तुमचा स्ट्रॉंग विश्वास आहे ना तिकडेच तुमची एनर्जी फ्लो करते. जसं की त्या मुलाचा स्ट्रॉंग विश्वास झाला की पैसा काहीतरी अवघड आहे, मग तिकडेच त्याची एनर्जी फ्लो करायला लागली ना, एनर्जी ऊर्जा जी आहे ती तिकडे चॅनल व्हायला लागली. मग पैशाच्या बाबतीतले अडथळे विचारांची ऊर्जा पोहोचते आणि त्याच प्रकारे तसेच अडथळे यायला लागतात, तसंच तथास्तु होतं. मगाशी तुम्ही म्हणाला होतात की पैसे यायच्या आधीच लोक त्याचं प्लॅनिंग करून ठेवतात की हे इथे द्यायचं, इकडे द्यायचं आहे. पण मनी ब्लॉक्स अशानेही क्रिएट होतात का की पैसे आलेत आणि मी खर्चच नाही करत आहे? येस, त्याला म्हणतात की ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ. म्हणजे बघा आपण म्हणतो ना लक्ष्मी आहे, तर लक्ष्मीला फ्लो व्हायला, फ्रिक्वेन्सी, तिला चंचल आहे म्हणतो ना, तिला इकडे तिकडे व्हायला आवडतं, म्हणून तो मीडियम ऑफ एक्सचेंज आहे ना पैसा. नाही तर आधी तर वेगळं बार्टर एक्सचेंज होता, आता तो पैसा हा मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. तर इथे काय होतं, देतानाही भीती आहे. म्हणजे एक फिअर एनर्जीबद्दल मी तुम्हाला सांगते. समजा तुमच्या आवडीची व्यक्ती तुमच्या शेजारी बसली आहे घरात तुमच्या, आणि तुम्ही म्हणालात की नाही आत्ता माझ्या शेजारनं जायचंच नाहीस, तू अजिबात उठायचंही नाहीस, मला भीती वाटते, तू उठायचंही नाही, माझ्या नजरेसमोर थांब. तर ती व्यक्ती बट ऑब्वियसली इरिटेट होईल की काय हे उठायचं पण नाही, मला काही होणार नाही आहे. आणि असं म्हणून तुम्ही कुठेतरी गेलात आणि ती व्यक्ती डोळा चुकवून घराच्या बाहेर गेली, तर तुम्ही सारखं 5-5 मिनिटाला कॉल करताय, कुठे आहेस, कशी आहेस, कसा आहेस, मला व्हिडिओ कॉल कर, लोकेशन पाठव, मला भीती वाटते, तुला काहीतरी होईल, तुझं काहीतरी. तर ती व्यक्ती तुमच्यासोबत कम्फर्टेबल राहील, तुमच्यासोबत तिला शांत वाटेल. पैशाच्या बाबतही लोक अशीच भीती तयार करतात की माझा पैसा माझ्या खिशातनं जायला नको, तो माझ्या बँक बॅलन्समधनं कमी झाला तर, किंवा तो माझ्यापासून लांब गेला तर, मग त्याचं ट्रॅकिंग चालू होतं, देऊ का नको, घेऊ का नको. हे जी वृत्ती आहे ना तळ्यात मळ्यात, तर ही जी भीती आहे ती पण तर एनर्जीच आहे ना, ती पण तर ऊर्जा आहे. ही जी नकारात्मक भावना आहे ती पण तर ऊर्जा आहे. मग जी ऊर्जा तुम्ही पैशाला देणार आहे त्याच प्रकारची ऊर्जा पैसाही तुम्हाला देणार आहे. बरोबर. मग जिथे भीतीदायक वातावरण आहे तिथे तो पैसा स्थिर होणारच नाही. आणि तिथे तुम्ही जर स्थिर करण्याचा बळजबरी प्रयत्न जरी केला तरी तो टिकणार नाही. बरोबर.
कारण की तिथे तो स्थिर म्हणजे ती लक्ष्मीला तो सिक्युअर्डनेस किंवा तिला ते वेलकम झालेलंच नाही, तिचं स्वागतच नाही झालेलं, तिला घाबरून घाबरून केलं. म्हणजे मी आमच्या सेशन्समध्ये नेहमी म्हणते की पैसा दररोज पाहिजे, पण लक्ष्मीपूजन वर्षातनं एकदाच, तेही 10 मिनिटात, का तर खाली फटाके उडवायचे आहेत किंवा काय करायचं. तर हे काय आहे, EFT होपोनोपोनो जे आहे, ज्या 2 हिलिंग मोडॅलिटीमध्ये मी काम करते, इथे तुम्ही डेली बेसिसवर रोजच्या जीवनात हे जे तुमचे मनी ब्लॉक्स आहेत किंवा मी आत्ता सांगितलं तशी भीती पण एक ऊर्जा आहे, हे सगळं रिलीज करता. आणि हे जेव्हा रिलीज होतं, तुमच्या मनातनं जातं, तेव्हा ते एफर्टलेसली सहजासहजी पैसा तुमच्याकडे यायला लागतो, तो तुमच्याबरोबर कम्फर्टेबल होतो. त्या ऊर्जेला तुमच्याबरोबर बॅलन्स करता येतं आणि मग ती ऊर्जा तुमच्यासोबत जास्तीत जास्त प्रगतिशील म्हणजे ग्रोथ होते. म्हणजे तुम्ही ज्या टेक्निक सांगताय त्याच्यानी ह्या दोन्हीचा मध्य गाठता येईल. येस. पण तुम्हाला हे काम का करावं असं वाटलं? माझ्या आयुष्यात झालं असं होतं की मी पहिल्यांदा एका चांगल्या जॉबमध्ये होते. म्हणजे कॉलेज पासआउट झाल्या एखाद्या माणसाचं स्वप्न असेल असा जॉब होता माझा, छान, की त्याला असं वाटत असेल की हा जॉब मिळावा, तो मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये मिळाला. त्या जॉबला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते जॉब पॉलिटिक्स किंवा ते सगळ्या गोष्टी किंवा मी काम करते, काम करून घरी येते आणि एका रात्रीत माझं काम बिघडवलं जात आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याही सोबत झाल्या. आणि ते करता करता माझ्या लक्षात आलं की नाही बाबा, हे काही मला जमणार नाही, म्हणजे हे खूप अवघड आहे किंवा काय. तर विदिन 9 ते 10 महिन्यात मी तो जॉब सोडला, कारण की माझं वर्क लाईफ बॅलन्स होत नव्हतं. घरातल्यांच्याही कंप्लेंट्स की ऑफिसची वेळ 7 वाजताची, येते 9 वाजता, हे काही मॅचच होत नाही आहे किंवा काय. आणि ऑफिसमध्येही 100% देऊन तोही फायदा होत नव्हता. माझंही बघा, तुम्हाला जेव्हा माहीत असतं की मी हे करू शकतो आणि तुम्ही करत नाही ना, तेव्हा तुमची अंतर्मनातली ऊर्जाही तुम्हाला शांत बसवू देत नाही. ती तुम्हाला सतत कुठेतरी हे करत असते, पुश करत असते, ढकलत असते की अरे हे काय आहे, हे नाही आहे, दिस इज नॉट फॉर यू, तू काहीतरी करायला पाहिजे. एक्झॅक्टली जसं म्हणतात ना की तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही कधी कम्फर्टेबल नसता, तसंच झालं होतं माझ्याही बाबतीत. त्यानंतर मी बरेच वर्ष घरात होते, हेल्थ चॅलेंजेस वाढत चालले होते अगेन, कारण की तुमची ऊर्जा तुम्ही कुठे चॅनलच करत नाही, युटिलाइजच करत नाही, सतत ओव्हर थिंकिंग करता करता हेल्थ चॅलेंजेस एवढे वाढले की माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की जर का आता तुला पुढे आयुष्य 2-4 वर्ष अजून जगावंसं वाटत असेल तर तू स्वतःला हील करू शकते. आणि त्या दिवशी माझ्या आयुष्यात हिलिंग हा शब्द पहिल्यांदा आला आणि मग मी त्याच्या मागे लागले की नाही, मला ह्या सगळ्या मनी ब्लॉक तर काढायचंच आहे, कारण की अपॉर्च्युनिटी येत आहेत, संधी येत आहेत, पण त्या अशा जात आहेत माझ्या हातातनं. बरं, मेहनत करत नाही का, मेहनतही करते, पण तरी असं होतंय. करता 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 जेव्हा माझ्या आयुष्यात हे EFT टॅपिंग जे आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि होपोनोपोनो हे जेव्हा आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथलीच ऊर्जा कमी आहे, आतमध्येच स्वतःला नावं ठेवणं चालू आहे, मी कशी कमकुवत आहे किंवा माझ्यात किती दोष आहेत, हे सगळं कन्सिस्टंट सेल्फ टॉक जे म्हणतो आपण, स्वसंवाद, तो सगळा नकारात्मक चालू आहे. म्हणजे आड्यात नाही ते पोहऱ्यात कुठून येईल ना. त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन, जसं मी म्हटलं, तुमची ऊर्जा जसं तुम्ही पाठवता तशीच बाउन्स बॅक येते. त्यामुळे सगळं निगेटिव्हच अट्रॅक्ट करत होते, सगळं नकारात्मक. आणि चांगलं असलेलं ना आजूबाजूला तर तेही दिसत नव्हतं, कारण की नकारात्मकतेचं एवढं मोठं लार्ज स्केलवर दिसत होतं, फेलियर्स सगळी, तर चांगलंही दिसत नव्हतं. आणि त्यामुळे हेल्थवर, आरोग्यावर परिणाम व्हायला लागले होते, मनी ब्लॉक्स वाढायला लागले होते. आणि मग मी जेव्हा काम सुरू केलं स्वतःला हील करायला सुरुवात केलं, टॅपिंग काय आहे डीप डाऊन जाणून घेतलं, अभ्यास केला त्याचा, होपोनोपोनो डीप डाऊन जाणून घेतलं, माइंड प्रोग्रॅमिंग म्हणजे आपल्या मनाची नेमकी कुठली भाषा आहे, ज्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग असं म्हणतात सायंटिफिक लँग्वेजमध्ये, NLP, त्याचा अभ्यास सुरू केला. आणि मग ते स्वतःवर कन्सिस्टंटली अप्लाय केल्यानंतर 3 महिन्यानंतरची मी वेगळी होते, विदिन 3 मंथ्स. म्हणजे मनी ब्लॉक रिलीज झाला होता, हेल्थच्या बाबतीत जे रिपोर्ट्स सगळे विचित्र यायचे, येत नव्हते, ते चांगले आले होते आणि हेल्थही सुधारायला लागली, मनी ब्लॉकही सुधारला. आणि 6 महिन्यात मी माझ्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी परत एकदा चॅनल झाले. हे सगळं माझ्या बाबतीत घडलं. चांगल्या गोष्टींची कल्पना केली तर चांगलंच होतं, हे असं म्हणलं जातं, तर ते खरं आहे का? येस, डेफिनेटली. कारण की गोष्टीच्या आधी तुम्ही चांगलं म्हटलात ना, वाईट नाही म्हटलात, तर येस, कारण की तुमचे विचार आहेत, ती पण एक ऊर्जा आहे. तुम्ही जो विचार सातत्यानं करताय तीच ऊर्जा बाहेरच्या एक्सटर्नल वर्ल्ड म्हणजे बाहेरच्या जगामध्ये तीच ऊर्जा फ्लोट होतीये किंवा तीच ऊर्जा व्हायब्रेट होते. तर जर का तुम्ही चांगला विचार केलात तर चांगलंच होणार आहे. आणि चांगल्या विचारांनी आजपर्यंत कोणाचं वाईट नाही झालेलं.
हां, म्हणजे मी जर का म्हटलं की नाही ओजस्वींबरोबर ह्या गप्पा खूप चांगल्या रंगणार आहेत, तर चांगल्याच रंगणार आहेत. हां. जर का मी विचार केला की अरे नाही हे काहीतरी चुकेल, एक ओके तथास्तु. कारण की तुमचे जे विचार आहेत त्यांना एक ऊर्जेची पॉवर आहे, शक्ती आहे आणि ती शक्ती जेव्हा तुम्ही मनात धरता, होल्ड करता, तिच्याकडे फोकस करता, म्हणजे सारखा 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 तोच विचार करता, तेव्हा एक्सटर्नल वर्ल्डमध्ये तीच गोष्ट तथास्तु होते. एक छोटंसं उदाहरण देते. हा जो फ्लॉवर पॉट ठेवला आहे किंवा हे जे आहे हे कोणाच तरी मनात आधी तयार झालं होतं की हे अशी फुलं तयार करू, त्याला असं शेड देऊ, हे असं पांढरं असेल मग गुलाबी असेल वगैरे, हे त्या माणसाने ज्यांनी कोणी तयार केलं त्यांनी आधी डोक्यात घेतलं. मग ते मूर्तिमंत रूपात म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये किंवा आत्ता चालू क्षणात ते मटेरियल, ते कच्चा माल त्याचा तयार केला वगैरे आणि मग ते तयार झालं. म्हणजे कोणती गोष्ट आधी इथे एकदा होतीये मग ती प्रत्यक्षात येते. तर तुमच्या सबकॉन्शियस अवचेतन मनात जो विचार आहे तो जर का चांगला आहे तर तो चांगलाच विचार मॅनिफेस्ट होणार आहे किंवा मूर्तिमंत स्वरूपात येणार. तो जर का नकारात्मक आहे, वाईट आहे, तर तो वाईटच विचार मॅनिफेस्ट होणार आहे. कारण की अगेन ही ऊर्जा आहे, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे. तसंच तुमच्या विचारांना, तुमच्या बोलण्याला, तुमच्या शब्दांना ही ऊर्जाच आहे. हे सगळं ऊर्जा आहे. आणि तुमच्या अवचेतन मनाला नाही, नको, मला हे नको आहे किंवा हे वाईट आहे हे नाही कळत. हे नाही कळत. तुम्ही जिथे विचारांचा फोकस ठेवलेला आहे, जिथे तुमचा विश्वास आहे ते पाहिजे असंच लक्षात येतं. जिनी आहे हा. जिनी तुम्हाला माहित असेल, लहानपणी तुम्ही बघितलं असेल अल्लादीनचा चिराग. तर त्या जिनीला तुम्ही ज्या विचारांनी रगडाल ना तो त्याच विचारांनी बाहेर येणार आणि म्हणणार आहे क्या हुकुम मेरे आका, आणि तसंच होणार आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लॉ ऑफ अट्रॅक्शन जसं म्हणू की आकर्षणाचा सिद्धांत मराठीत म्हणलं तर त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्येच त्याच्या शब्दातच आहे अट्रॅक्ट विथ ॲक्शन. तर तुम्ही जसे विचार करताय, जसं ज्या विचारांकडे फोकस करताय, लक्ष देताय, तेच विचार तुमच्या आयुष्यात येणार आहेत. त्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याची ऊर्जा तुमच्यापर्यंत अट्रॅक्ट होणार आहे. पण ती अट्रॅक्ट करण्याआधी तुम्हाला ॲक्शनही घ्यावी लागेल. तुम्हाला प्रयत्नही तसे करावे लागणार आहेत किंवा तुम्हाला त्या प्रकारच्या गोष्टी सातत्यानं वारंवार कराव्या लागणार आहे. जसं की आत्ता आपण बघितलं तसं की जर का मी वाईटच विचार मनात करणार आहे सातत्याने सतत, आणि तो जिनीला मी तेच सांगते की इकडेच फोकस कर, तर तो तेच करणार आहे. कारण की त्या अवचेतन मनाला वाईट काय चांगलं काय हे नाही कळत. तुम्ही जिथे फोकस करताय ते तुम्हाला हवं आहे, जिथे लक्ष देताय एवढंच कळतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जसा नियम आहे अट्रॅक्ट विथ ॲक्शन म्हणजे काय, जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला आयुष्यात साध्य करायचं आहे त्या प्रकारची लाईफस्टाईल, त्या प्रकारचं वागणं, बोलणं, बसणं, त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही आत्तापासूनच करायला पाहिजे. म्हणजे ती गोष्ट तुमच्या आयुष्यात इतक्या फास्ट, जितकं लवकर होऊ शकतं तितक्या लवकर ती तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होते. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेसिक जो म्हणतो ना तसं आहे की तुम्हाला फीलही तसंच करायचं आहे, वागायचंही तसंच आहे तुमच्या कृतीतूनही. कारण की तुम्ही सबकॉन्शियसला प्रूफ कसं देणार की मी श्रीमंत झालो, हे प्रूफ कसं देणार ना. तुम्ही इकडे अफर्मेशन्स लिहिताय, म्हणजे अफर्मेशन्स म्हणजे स्वयंसूचना ज्याला म्हणतात मराठीत, की लिहिताय मी श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढे पैसे आले आहेत वगैरे, हे सगळं लिहिताय. आणि ते लिहित असताना तुमच्या मनात शंका येते की हे कसं शक्य आहे, माझ्या बँकेत तर बॅलन्सच नाही आहे किंवा माझ्याकडे तेवढा पैसाच नाही आहे. तर हे कसं शक्य आहे, हा जो विचार सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन तुम्हाला विचारते. त्यासाठी जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता तेव्हा त्याला प्रूफ मिळतं की येस मी त्या डिरेक्शनकडे चाललो आहे, जिथे माझ्याकडे पैसा येतोय, येणारच आहे आणि ऑलरेडी आलेला आहे. तर हे ॲक्शन पण पाहिजेत, म्हणजे तुम्ही प्रूफ देता. नाहीतर अफर्मेशन हे पोकळ शब्दांच्या वाफ आहेत. आत्तापर्यंत तुम्ही एका टर्मचं नाव खूप वेळा घेतलं, होओपोनोपोनो. हे काय आहे? होओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे, प्रार्थना आहे. हवाईयन शब्द आहे हा होओपोनोपोनो, थोडासा टंग ट्विस्टर आहे. तर होओपोनोपोनो म्हणजे त्याच्या नावातच आहे टू मेक इट राईट. म्हणजे हवाईयन शब्द भाषेमध्ये त्याला होओपोनोपोनो म्हणतात. आपण जर का विचार केला तर जे चुकलेलं आहे, जे नको आहे, जे आपल्या मनात भरलेलं आहे, जसं की आपण आत्ता मागासपासून जी चर्चा करतोय की लहानपणापासून मनात आहे की पैसा अवघड आहे किंवा हे सगळं पैसा कमवणं हेही अवघड आहे वगैरे, तर हे मनात आहे ना. तर आता हे मनातनं बाहेर काढणार कसं? मन बाहेर काढणार का? असं नाही होत ना. तर ती मनाची पाठीकोरी करायला आणि ते जे विचार केलेले आहेत ते विचार करून करून स्वतःला जो त्रास करून घेतलेला आहे, पर्यायानं
ह्याला त्याला ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं असं जे सतत दूषणं दिली आहेत दुसऱ्यांना किंवा ब्लेम केलेलं आहे, हे जे सगळं नकारात्मक एनर्जी तयार केलेली आहे आजूबाजूची पण आणि स्वतःची पण, ती रिलीज करण्याचं, ती काढून टाकण्याचं काम होपनोपोनो करतं. अतिशय मॅजिकल प्रार्थना आहे ही. म्हणजे ही पूर्णपणे तुम्हाला क्लेन्स करतं. बरं, याची ब्युटी ही आहे ना की तुम्ही कधीही कुठेही केव्हाही म्हणू शकता. ह्याला म्हणजे मी सांगितलं तसं सहज सहज जेवढं असतं ना तेवढं माणूस सहज सहज करतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा म्हटलं की तुम्ही सहज सहज कराल ना, तुम्हाला जर का मी असं जेवायला लावलं तर तुम्ही जेवण टाळाल. तर तसं आहे, सहज सहज जेवढं आहे तेवढं माणूस सहज सहज करतं. तसं आहे होपनोपोनो. त्याच्यामध्ये 4 वाक्य आहेत अतिशय पॉवरफुल. ती म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. तर हे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू हे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला म्हणता. तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती जेव्हा तुम्ही ही प्रार्थना सारखी सारखी म्हणता, ज्याला चॅन्टिंग म्हणतात, जप, तर हे सारखं सारखं जेव्हा म्हणता तेव्हा तुमची आतली जी अंतर्मनाची ऊर्जा आहे ती ऊर्जा क्लेन्स व्हायला, रिलीज व्हायला सुरुवात होते. जे इतके वर्षानुवर्ष तुम्ही काय 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 स्वतःलाही बोलता, जसं की मी म्हटलं तसं निगेटिव्ह सेल्फ टॉक, तर ते सगळं रिलीज व्हायला लागतं. तुमच्यातली ऊर्जा रिफ्लेक्ट होणार आहे बाहेरच्या जगात. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. मी जे पाठवते तेच माझ्याकडे परत येणार आहे. तर तुम्ही जी ऊर्जा पाठवताय ती चांगली जाणार आहे आणि मग चांगलीच ऊर्जा येणार आहे. बरं. म्हणजे आमच्या एक स्टुडंट आहेत, 30 वर्ष झाले थायरॉइडचं गोळ्या चालू होत्या आणि त्यांचा तो थायरॉइड काही कमी व्हायचा नाही. स्ट्रेस वाढला किंवा जास्त हे झालं की अजून वाढायचा, पण कमी काही व्हायचा नाही. त्या जेव्हा आमच्या कम्युनिटीमध्ये आल्या आणि हे करायला लागल्या, होपनोपोनो, टॅपिंग, अजूनही टूल्स अँड टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये, हे करायला लागल्यानंतर अक्षरशः त्यांच्या सगळ्या गोळ्या थायरॉइडच्या बंद झाल्या, नॉर्मल थायरॉइड. आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता इतकी वर्ष झाली आहे शरीराला पण त्या गोळीची सवय लागलेली आहे, तर ती गोळी पूर्ण बंद नाही करता येणार, म्हणून ती अगदी छोटी म्हणतो ना एक तात्पुरती स्मॉल MGची त्यांची चालू आहे, नाहीतर त्यांचं थायरॉइड टोटली बरं झालेलं आहे. आणि असे खूप मॅजिकल रिझल्ट आहेत. तर ही मॅजिकल जी आहे, हे जे आपण म्हणतो ना ऊर्जा जी आहे ना, ही होपनोपोनोनी तयार करता येते. ती अशी प्रेयर आहे, प्रार्थना आहे. ही रोज म्हणायला पाहिजे? येस, रोज दिवस रात्र तुम्हाला जिथे जिथे असं वाटतं की अरे मला आता भीती वाटते, कुठेतरी गेलोय मी, मला भीती वाटते, तुम्ही मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्या भीतीच्या ऊर्जेला होपनोपोनोच्या प्रेयरच्या ऊर्जेने क्लेन्स केलं, रिलीज केलं. आणि जसा तुमचा चॅन्टिंगकडे म्हणजे जपाकडे फोकस गेला तर भीतीचा फोकस निघून गेला आणि मग तुमची ऊर्जा आपोआप तुमच्या मदतीला तयार होते, जी तुमच्या आतमध्येच आहे. ही म्हणजे हे चमत्कार आहे होपनोपोनोचा. आपण असं म्हणतो की चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नेहमी चांगलंच होतं आणि वाईट काम करणाऱ्या माणसाचं नेहमी वाईटच होतं. पण अशी काही उदाहरणं आहेत की जे काळा धंदा करून पैसे मिळवत आहेत पण तरी त्यांचं सुखात चालू आहे, असं कसं काय? तर जो कर्माचा सिद्धांत आहे ना, लॉ ऑफ कर्म, तो इथे लागू पडतो. म्हणजे मागे जर का खूप चांगलं काही काही केलेलं आहे ना, ते ती ऊर्जा, ते जे आहे पुण्य म्हणतो आपण, ते आत्ता फळाला आलेलं आहे किंवा आत्ता उपयोगाला आलेलं आहे एक. आणि अगेन जो काळाबाजारी करतोय हा तुम्हाला वाटतंय तो काळाबाजारी करतोय, त्याला स्वतःला नाही वाटत आहे. तो इतका ठाम आहे, इतका त्याचा स्ट्रॉंग विश्वास आहे की मी जे काय करतोय ते योग्य आहे, त्या विश्वासाला त्याची ऊर्जा साथ देते. कारण की जिथे तुमचा विश्वास आहे तिथे खास आहे, तिथे सगळं स्ट्रॉंग आहे. त्याप्रमाणे त्यांची ती काळाबाजारी जरी असली तरी ती त्यांना मॅनिफेस्ट होते. हे कधी होईल जेव्हा त्याचा म्हणतो ना आपण घडा भरतो, तो सगळा तो घडा भरल्यानंतर जे आहे ते कर्माच्या सिद्धांतानुसार येणारच आहे, भोगायला लागणारच आहे. पण आत्ता प्रेझेंट सिच्युएशनमध्ये इतकं स्ट्रॉंग आहे की मी जे करतो ते बरोबर आहे. वाईस वर्षा जो चांगलं करणारा माणूस आहे ना, त्याला सारखी शंका येते, चांगलं आहे का, ह्याचं चांगलं होईल का, करू का नको, मग ह्याच्याने माझं नुकसान होईल का. त्यामुळे काय तो सतत त्या डायलेमामध्ये म्हणजे द्विधा मनस्थितीत आहे. बरोबर. त्यामुळे त्याचं ते विश्वास तिथे द्विधा झाला ना, तर तिथे त्यासाठी खास नाही आहे. असं हे काम करतं. लोकांचा असा समज आहे की फक्त चांगला विचार करून पैसे कुठे मिळणार आहेत, तर अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे, पण तुम्ही जी जपाची माळ घेतलेली आहे की माझं असंच आहे, माझं वाईटच आहे, माझ्या बाबतीत असंच होतं, आणि खूप छान पंचिंग बॅग आहे म्हणतो आम्ही त्याला, ती खूप वर्ष जवळ ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत करा की हात असा घ्या, येस, काही झालं की माझं
नशीबच वाईट आहे. हे जे पंचिंग बॅग आहे, आता नशीब काही तुमच्यासाठी भांडायला येणार नाही, बरोबर, की सारखं मलाच का दोष देतोस बाबा म्हणून. तर हे जे आहे ना, हे काय होतं, हे तुमचे हे विचार करून तुमचं आजपर्यंत भलं झालं का? नाही. मग त्या विचारांच्या ऐवजी त्याला रिप्लेस करा ना, ॲटलिस्ट विचार तरी चांगले करा. ती नशीब नावाची जी पंचिंग बॅग आहे ती काढून ठेवली तर जे चांगलं नशीब आहे ते तरी दिसेल ना, जे चांगलं होणार आहे ते तरी दिसेल, आणि मग तिकडे फोकस जाईल. कारण की दोष द्यायला काहीच लागत नाही. चांगलं व्हायला किंवा चांगलं करायला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं तसं होपनोपोनो आहे, टॅपिंग आहे. मला नेमकं काय हवं आहे आयुष्यात याची स्पष्टता येणं सुद्धा गरजेचं आहे. हेही क्लिअर पाहिजे की मला काय हवं आहे आयुष्यामध्ये. मग ते आयुष्य म्हणजे अगदी 2035 साली मला काय हवं हे नको, अगदी 2 महिन्याचं सुद्धा तुम्ही ठरवू शकता, 1 महिन्याचं सुद्धा ठरवू शकता की या महिना अखेरीपर्यंत मला नेमकं काय हवं आहे बाबा, काय अपेक्षा आहे माझी या महिन्यात. हे जरी ठरवलं तरी तिकडे विचारांचा ओघ जाईल, तो किडा जो आहे तो तिकडे ट्रान्सफर होईल आणि मग ते मोठं होईल आयुष्यामध्ये. तर वाईट विचार काय करतात, त्याच्या बरोबरीने त्याचे बहीण भाऊ पण आणतात. एक वाईट विचार, दुसरा, परत तिसरा, परत चौथा. म्हणजे असे खूप जण आमच्या कम्युनिटीमध्ये येतात. एक जण होत्या, त्यांचं असं व्हायचं की त्या म्हणायच्या की मी ऑफिसमध्ये जाते, गेले ना ऑफिसमध्ये जाईपर्यंत मी नीट असते, पण मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर इतका घाम फुटतो, चक्कर येते, कामात लक्ष लागत नाही, आणि हे माझं वारंवार आता व्हायला लागलेलं आहे. रिपोर्ट टेस्ट नॉर्मल. ऑफिसवाल्यांनी त्यांना सेपरेट केबिन दिली की बाबा तुम्हाला शांत वातावरणात काम करा म्हणून. पण ते म्हणलं मी सारखं सारखं हे नाही सांगू शकणार, मला त्रासदायक व्हायला लागले ते, की सारखंच काय ही ऑफिसमध्ये आली की हिला त्रास होतोय. तर ह्याला काय कारण आहे, कारण की मेडिकलमध्ये तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण मग माझ्या आयुष्यात असं का होतंय, का सारखं होतंय. तर सातत्यानं येणारे नकारात्मक विचार सतत. म्हणजे मी जेव्हा माझ्याकडे एक टेक्निक आहे, ती टेक्निक जेव्हा त्यांना यूज केली माइंड प्रोग्रॅमिंगची, त्यांना म्हटलं आत्ता तुमच्या मनात काय विचार येतोय तो मला एका कागदावर लिहून पाठवा. इतके नकारात्मक विचार की मला असं होईल का, मी घरातनं बाहेर पडल्यावर माझा ॲक्सिडेंट होईल का, मग मी ऑफिसमध्ये गेल्यावर नेमकं ऑफिसची बिल्डिंगच ढासळेल का, किंवा अमका तमका माणूस मला असं काहीतरी म्हणेल का, किंवा मी जे काल काम केलं होतं ते काम चुकीचंच निघालं तर मला काही मेमो वगैरे मिळेल का. इतके कन्सिस्टंटली नकारात्मक विचार. त्या विचारांची एक ऊर्जा आहे, जसं मी आत्ता तुम्हाला म्हटलं होतं, ती ऊर्जा इतकी पीकला जायची त्या ऑफिसमध्ये गेल्यावर की त्याच्यामुळे त्यांचं ते घाम येणं, चक्कर येणं, अनइझी फील होणं हे सुरू व्हायचं. आणि मग ते नॉर्मल होण्यासाठी पूर्ण दिवस जायचा, आणि कसं बसं काम करतो म्हणतो ना आपण पाठी टाकल्यासारखं, तसं ते काम व्हायचं. आणि मग त्यात चुका. मग हे काय आहे, हे वाईट विचारांचे परिणाम आहेत ना सगळे. ह्याच्यात कुठे तुमचं पॉझिटिव्हिटी आली, आणि नकारात्मक सेल्फ टॉक तर चालूच आहे, निगेटिव्ह. मग जेव्हा त्यांचं ते बदललं, निगेटिव्ह सेल्फ टॉक बदलला, माइंड प्रोग्रॅमिंगची EFTची एक टेक्निक आहे ती यूज केली, आता त्या व्यवस्थित आहेत. मागच्या महिन्यातच त्यांचं प्रमोशन झालं आहे. तर या सगळ्या गोष्टी ह्याच्यावर अवलंबून आहेत की जिथे जिथे तुम्हाला लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो ना, की ह्याच्या पुढे माझ्या हातात काहीच नाही आहे, पण जिथे माझ्या हातात आहे ते तरी करू दे ना आधी. तर जे हातात आहे ते चांगलं होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट होण्यासाठी होपनोपोनो आणि EFT टॅपिंग तुम्हाला मदत करतं. पैसा म्हणजेच सगळं काही आहे असं म्हणतात लोक. तुमचं काय म्हणणं आहे यावर? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की समजा तुम्हाला कोणीतरी 1 कोटी दिले आणि तुम्हाला सांगितलं की तुमचा सगळा श्वास मला पाहिजे, तर द्याल का? नाही. मग पैसा म्हणजे सर्वस्व कसं काय होऊ शकतं? आपण पॅन्डेमिकमध्ये म्हणजे कोविडमध्ये बघितलं, लाखो करोडपती लखपती होते, त्यांनाही त्या आजाराने सोडलं नाही. बरोबर. हां, तुमचा पैसा काहीच उपयोगाला आला नाही, तुमच्या जवळच्या माणसाला तुम्ही शेवटचं भेटूही शकला नाहीत. मग पैसा म्हणजे सर्वस्व कसं काय असू शकतं? तो आयुष्याचा एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही आहे, हे बघायला पाहिजे. आणि जो आयुष्याचा भाग आहे ना, त्याला भागापुरतंच तेवढंच लक्ष देऊन त्याच्यावर त्याच पद्धतीनं काम करायला पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही ग्रो होऊ शकता. कारण की खूपदा माझ्याकडे लोक येतात, नाही नाही ते बाकी सगळं जाऊ दे, पैशाचं मला सांगा फक्त, तो कसा वाढेल, तो कसा पुढे जाईल. आणि इकडे नातेसंबंध सगळे बिघडलेले आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष घरी गेलेले नाही आहेत, किंवा कोणाशी बोलत नाही आहेत, भांडणं आहेत, वाद आहेत, 20-20 वर्ष झाले फॅमिलीपासून लांब आहेत, हो असेही लोक आहेत. किंवा हेल्थ चॅलेंजेस इतके आहेत, पण तरीही फोकस पैसाच आहे. पैसा मिळाला की हे सगळं नीट होईल, नाही होणार. कारण की ही जी ऊर्जा आहे, पैशाची जी ऊर्जा आहे, पैशाची नातं काय तयार केलं की एक म्हणतो ना रेस सारखं, की हे अचीव झालं आयुष्यात
की बाकीचं. पण पैसाच्या दुसरी जी नाण्याची बाजू आहे तो म्हणजे नातेसंबंध आहे. कितीतरी लोकांचे ज्यांची पर्सनल आयुष्यातली नाती खराब असतात ना, त्यांचं पैशाच्या बाबतीतही चॅलेंज असतो. बरं. त्यामुळे हे सगळे एरियाज म्हणजे पैसा झालं, नातेसंबंध आहे, तुमचं करिअर आहे, जॉब आहे, बिझनेस आहे किंवा तुमचं स्वतःशी रिलेशन आहे, हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे. आणि याचा मध्यभाग कोण आहात? तुम्ही जर काही इम्बॅलन्स असाल तर तुमचा पैसा वाढेल, नातं कमी होईल. तुम्ही जर काही इम्बॅलन्स आहात तर आरोग्य चांगलं आहे पण तुमचं जॉब बिझनेसमध्ये लॉस आहे किंवा ते तुमचं सारखंच चुकतात डिसिजन. तर हे सगळं बॅलन्स करण्यासाठी आधी तुमची ऊर्जा बॅलन्स व्हायला पाहिजे. तुमची इंटरनल फ्रिक्वेन्सी जे 7 चक्र आपल्याला दिलेली आहेत फ्री ॲज अ गिफ्ट, त्याचा वापर करायला पाहिजे. आणि ती चक्र जी आहेत ती चॅनल करायला पाहिजे जे टॅपिंगने सहज होतं. त्याच्यातलं जे ऊर्जा आहे ती ऊर्जित अवस्था म्हणतो ना आपण, ती आणणं हे टॅपिंगने सहज होतं. पैसे कमवतात लोक, पण अनेकदा असं बघायला मिळतं की खूप पैसे आल्यावर लोक चुकीच्या मार्गाला लागलेत. तर असं कशामुळे होतं? अगेन काही चॅनलच नाही ना, काही ठरवलेलंच नाही, ध्येयच नाही, गोलच नाही. आला की काय करणार आहे? आला की कर्ज फेडणार आहे, बाकी काही नाही. पैसा आला की काय कर्ज फेडणार आहे किंवा पैसा आला की काय मी अमकं तमकं घेणार आहे, त्याच्या पुढे काय? हे काय झालं? छोटं कर्ज आयुष्यभर पाहिजे का मग तुम्हाला? नाही ना. म्हणजे तुम्ही पैशाला काय म्हणता? आला की तू लगेच जा, कर्ज फेडीत जा. तर हे काय झालं? चॅनलच नाही झाली, ती ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊन स्थिरावलीच नाही. आणि ती आल्यानंतर मी कसा ग्रो करीन किंवा जसं की तुमचंही काही गोल असेल, मी पुढे कसा जाईन, काय नेमकं करीन, आजपासून 5 वर्षांनी मी स्वतःला कुठे बघीन, काय बघीन, हे जर का पिक्चर क्लिअर असेल ना इथे, तर मग तो पैसा आला की हे असं भरकटणं होणार नाही. तुमची ती पैसा बॅलन्स करण्याची फ्रिक्वेन्सीच नाही आणि तुमच्यापर्यंत आला की आपण बघतो ना 5 करोडपती झालेले आहेत, पण आत्ता कुठे आहेत? काहीच नाही. का? कारण की ती ऊर्जा आली तुमच्याकडे, अट्रॅक्ट झाली, पण ती तुम्हाला बॅलन्सच करता आली नाही आयुष्यात. त्यामुळे ते करोडपती झाले, एका फटक्यात झाले, पण आता कुठेच नाही आहे. की आपण म्हणतो ना की पैसा आला की लोक भरकटतात किंवा चुकीच्या दिशेला जातात, व्यसनं लावून घेतात आणि काही काही चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात करतात. तर कसं आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरं का की हे चुकीचं आहे, हे करायला नाही पाहिजे. जसं की म्हणतात ना की ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं बघा की याचे, पण ते हेच आहे ना, कळतं पण वळत नाही. करना चाहिए पता है पर कैसे और कब मत नाही. कळतं पण वळत नाही. तर ते वळवण्यासाठी मी जसं आपण आत्ता एक प्रश्न घेतला होता तसं तुमच्या सबकॉन्शियसला, तुमच्या अंतर्मनाला सतत ते सांगायला पाहिजे की नेमकं मला काय हवं आहे आणि तोच झोन आजूबाजूला तयार केलेला पाहिजे. तसंच वातावरण तुमच्या आजूबाजूला असलं पाहिजे. कारण की पैसा आला की जर का तुम्ही उगाचच कोणाशी तरी मैत्री करताय जे लो एनर्जीमध्ये आहेत, ज्यांचं काही मोटोच नाही आहे आयुष्यात, काहीच ध्येय नाही आहे, तर तुमचे विचार तिकडेच जाणार आहेत. तुम्ही त्यांच्यापासून डिटॅच व्हायला पाहिजे की अशा ऊर्जेच्या लोकांबरोबर मला नाही राहायचं आहे, मला ग्रोथच्या दिशेने चांगल्या ऊर्जेच्या लोकांना. जसं की आत्ता आपण इथे बसलो तर इथे एक झोन आहे, एक वातावरण आहे की आपण चर्चा करतोय आणि तसंच वातावरण आहे, एकदम शांत आहे आणि आपण तसंच तो झोन तयार करायला पाहिजे जो आपल्याला पुढे पुढे नेईल, ना की मागे मागे नेईल व्यसनांच्या साईडने. तर पैसा आल्यानंतर झोन काय तयार झाला सपोज की उधळणे, अशा लोकांना दाखवून देणे की बघा मी किती श्रीमंत आहे, हे जर का आजूबाजूला गोळा केलेला आहे तर त्याच प्रकारे तसाच तो वाममार्गाला जाणार आहे. मग तिथे काय आहे, कळतंय की मी चुकीचं करतोय किंवा करते पण वळत नाही. तर ते वळवायचं काम जे आहे ना ते माइंड प्रोग्रॅमिंग टॅपिंग करू शकतं. कारण की अगेन तुम्ही कमांड देता त्याच्यामध्ये स्वतःला की मी हे करते, हे मला कळतंय आणि तरीही मी स्वतःला स्वीकारते, तरीही मी स्वतःला माफ करते आणि आता मी याच्याकडे फोकस करते. तुम्ही मगाशी हो ओपोनोपोनोची जी प्रेयर सांगितलीत, तर ह्या 4 शब्दांमध्ये असं काय आहे की ज्यांनी लोकांचं आयुष्य बदलून जात आहे? तर हे जे 4 शब्द आहेत हे त्याच्यातली ती ऊर्जा आहे. जसं शब्द ब्रह्म आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे. तर हे जे 4 वाक्य आहेत त्याचीही एक ऊर्जा आहे. आणि ती जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर शब्दांबरोबर, म्हणजे मी जी काही वाक्य त्याच्यासोबत म्हणते त्या वाक्यांबरोबर जेव्हा ही प्रेयर जोडली जाते ना, तेव्हा त्याला म्हणतात हिलिंग. हो ओपोनोपोनोचं हिलिंग. ते हिलिंग काय करतं, तुमच्या ज्या अंतर्मनाला तुम्ही त्या जखमा वुंड्स करून ठेवलेल्या आहेत ना ते हील करायला लागतं
आणि मग हे मॅजिक तुमच्यापर्यंत आपोआप यायला लागतं. आपण म्हणतो ना चमत्कार व्हावा असं सगळ्यांना वाटतं, पण तो चमत्कार होण्यासाठी आधी आपण तयार आहोत का हे बघायला पाहिजे. म्हणजे बघा, चमत्कार कसा आहे, खूप ऊन असतं कडाक्याचं आणि अचानक पाऊस सुरू होतो, तसा चमत्कार आहे. तर जिथे तुम्ही अवॉइड करताय, टाळताय, तिथेच तो चमत्कार असतो. जनरली ज्याला चमत्कार हवा असतो ना, तो टाळत असतो गोष्टी. हे करायचं आहे माहिती आहे, पण बघू नंतर, उद्या, परवा, थोड्या वेळाने लावतो की फोन, काय त्याच्यात, हे टाळत असतो. आणि जिथे टाळताय तिथेच तुमचा ग्रोथ, तिथेच तुमचं मॅजिक, चमत्कार दडलेला असतो. तर हे होपोनोपोनो जे आहे ते तुम्ही जेव्हा त्या वाक्यांबरोबर म्हणता, फॉर एक्झाम्पल जर का आपण आत्ता घेतलं की भीती वाटते मला, तर भीती कशाची असू शकते, पैशाची असू शकते, की पैसा माझ्याकडनं जाईल का, राहील का नाही, माझा बँक बॅलन्स कमी होईल का, ही भीती आहे. तर मी काय म्हटलं, डिअर मनी, माझा पैसा, आय एम सॉरी, मी सतत तुला भीतीचे विचार पाठवते, प्लीज फॉरगिव्ह मी. मला सातत्यानं असं वाटतं की माझा पैसा माझ्याकडे येईल का नाही, आणि थँक्यू सो मच, असे विचार येत आहेत मनात, तरीही माझ्याकडे कुठून ना कुठून पैसा येतोय. अँड आय लव्ह यू मनी. सो डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या प्रकारे जेव्हा तुम्ही चॅन्ट करता, हील करता, तेव्हा ती भीतीची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती रिलीज होते. आणि जी ऊर्जा तुम्हाला यायला पाहिजे, ज्या ऊर्जेसाठी तुम्ही तयार होता, ती तुमच्या अंतर्मनात, तुमच्या सातही चक्रात अलाईन होते. आणि मग हे जे आहे ना, एफर्टलेस मॅनिफेस्टेशन हा जो शब्द आहे तो होतो. म्हणजे मी ते एक उदाहरण देईन तुम्हाला. आत्ता आमच्याकडे एक जण आहेत, ते 2-3 महिन्यापूर्वीच आलेत, नवीनच आहेत स्टुडंट. तर त्यांचं काय झालं होतं, त्यांचे पैसे अडकले होते एक जणाकडे, 2 ते 5 लाख अडकले होते. आता हे पाठपुरावा करूनही दमले होते की दे बाबा, की माझे तुझ्याकडे आहेत वगैरे असं तसं. आणि शेवटचा उपाय म्हणून त्यांनी आमच्या वर्कशॉपमध्ये आले, लाईव्ह वर्कशॉप घेते मी EFT टॅपिंगचे, त्या वर्कशॉपमध्ये आले आणि ते म्हणले चला, ह्या जे म्हणतात ते योग्य आहे. कारण की त्या वर्कशॉपच्या दरम्यानच त्यांच्या एका जणाकडे 10,000 होते, त्यांना दिले. वर्कशॉप चालू असतानाच त्यांना ते जीपे झाले. आणि ते म्हटले की नाही, मला हे करायचं आहे. त्यांनी जॉईन केल्यानंतर 8 दिवसात ना कुठला मेसेज, कॉल, काही न करता त्या माणसाने त्यांचे ते पैसे परत दिले. तर हे जे आहे ना, हे काय झालं, त्यांच्यामधली आणि ह्यांच्यामधली जी कॉन्फ्लिक्ट, जी ऊर्जा आहे ती रिलीज झाली. आणि तो पैसा जो आहे तो तुमच्यापर्यंत एफर्टलेसली, सहज अट्रॅक्ट झाला. तर हे झालेलं आहे. इवन इफ अजून एक जण आहेत, जसं मी आता स्मोकिंगचं म्हटलं, की माहिती आहे तुम्हाला की सिगारेट ओढणं चांगलं नाही आहे, तसंच त्यांनाही माहीत होतं हे चुकीचं आहे बरं का, मला सोडायचं आहे. 7 वर्षाची सवय आहे. बरेच प्रयत्न केले, आईवडिलांनी पण बरंच आणाभाका घालून वगैरे सगळं ट्राय करून झालं, पण होत नव्हतं. आणि आम्ही डेली हिलिंग चॅलेंज घेतो सोमवार ते शुक्रवार 9 वाजता. तर एक जण आहेत, ते त्या चॅलेंजमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी ते व्यवस्थितरित्या, लाईव्ह असतं ते, व्यवस्थितरित्या केलं. 21 दिवसात सुटली, 21 दिवसात सिगारेट सुटली. ते म्हणले मला समोर पडली तरी इच्छाच होत नाही घ्यायची. तर जे कळतं पण वळत नाही ना, तर ते वळवायचं काम हे EFT आणि होपोनोपोनो करतं. तर ती ऊर्जा आहे. जसं की कन्सिस्टन्सीची एक ऊर्जा आहे, सातत्याची. तर ती सातत्याची ऊर्जाही आम्ही तयार केलेली आहे. ती म्हणजे सोमवार ते शुक्रवार 9 वाजता आमचं डेली हिलिंग चॅलेंज असतं, लाईव्ह असतं. आणि हे 2-2.5 वर्ष झाले सातत्यानं चालू आहे. त्यामुळे काय होतं, हँडहोल्ड सपोर्ट आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे होपोनोपोनो करायला पाहिजे, टॅपिंग करायला पाहिजे, पण ते कन्सिस्टंटली व्हावं यासाठी आम्ही ते सातत्यानं सगळे आमचे लाईव्ह बॅलन्सिंग सिस्टीमचे कम्युनिटी मेंबर दररोज सोमवार ते शुक्रवार 9 वाजता लाईव्ह करतो. पण हे होपोनोपोनो जे आहे, ह्याचा वापर करून, फक्त ह्याचाच वापर करून आयुष्य बदललंय लोकांचं, अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे अजून? हां, तर याच्यामध्ये एक सांगेन मी, की एक जण आहेत, त्यांचं झालं असं होतं की त्यांचे आयुष्यातले डिसिजन चुकले होते काही, बिझनेसच्या बाबतीतले. मित्रांबरोबर एक बिझनेस सुरू केला, त्यात फसले होते. त्यानंतर जे बदनामी म्हणतो ना आपण, तशा टाईप गोष्टी झाल्या होत्या. मग ते जे आहेत ते इतके गोष्टी वाढत गेल्या की घरातल्यांनीही त्यांच्याशी संबंध तोडले. ते जेव्हा माझं सेशन बुक करून आले होते, तेव्हा ते इतके फ्रस्ट्रेटेड झोनमध्ये होते. म्हणजे ते
यू कॅन इमॅजिन की त्यांच्याकडे डेटासुद्धा नव्हता माझ्याशी बोलायला ऑनलाईन झूमवर. आणि ते म्हणले की 15 वर्ष झाले माझी फॅमिली माझ्याशी बोलत काही माझा फोनसुद्धा घेत नाही. अशी सिच्युएशन आहे आत्ता. म्हणून मी काय करू, मी शेवटची आशा घेऊन तुमच्याकडे आलो आहे आणि मला आता खरंच कंटाळा आला आहे. म्हणजे कळतच नाही की पैसाही नाही आहे, मित्रमंडळी नाही आहेत. ज्या पुण्यामध्ये म्हणे मी एन्जॉय करायला यायचो सगळ्या माझ्या घरातल्यांबरोबर, मित्रमंडळाबरोबर, तिथे मी एकटा पडलो आहे आणि अशा ठिकाणी राहतो आहे जिथे मला माहीत नाही की सकाळचं जेवलो आहे तर संध्याकाळचं मला मिळेल का नाही. आणि मी अशा कंडिशनमध्ये असतानासुद्धा माझ्या घरातले माझ्याशी मुळीच बोलत नाही आहेत. म्हणजे त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेले आहेत, म्हणजे जवळचे स्पाऊस वगैरे असे. तर काय करू, तर मी म्हटलं तुम्ही डेली हिलिंगमध्ये या, त्याच्यानंतर वाटलं तर तुम्ही आमचा जे EFT टॅपिंग आणि होपोनोपोनोचे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत आमचे त्याच्यात या, आधी तुम्ही डेली हिलिंगमध्ये या. ते म्हणले ठीक आहे मी येतो. आणि ते आले. लिटरली 17 दिवसात 17 दिवस झाले होते त्यांचे. 17व्या दिवशी त्यांनी शेअरिंग केलं. आमच्या इथं शेअरिंग करतो आम्ही, जे काही तुम्हाला मॅजिकल अनुभव आहेत त्याच्यात शेअरिंग केलं. आणि ते म्हटले की मी त्या दिवशी माझ्या त्या कुठल्या तरी खोपटातल्या घरात होतो आणि आज मी माझ्या स्वतःच्या घरात आहे, माझ्या गावच्या घरात आहे. माझे मुलं बायको वगैरे सुद्धा हे होपोनोपोनो चॅन्ट करतात. आणि आत्ता म्हणे मला समाधान आहे की पैशाविषयी अजून एनर्जी माझी तेवढी बॅलन्स नाही झालेली, पण मला आत्ता आनंद आहे की जी गोष्ट कोट्यवधी रुपये देऊन सुद्धा नसती मिळाली ती गोष्ट मला आज मिळालेली आहे. तर 17 दिवसात ते त्यांच्या घरात होते स्वतःच्या. तर हे होपोनोपोनोने झालेलं आहे. तर नातेसंबंधांच्या बाबतीतही खूप चांगल्या प्रकारे काम करतं. कारण की तुमच्या मनात माझ्याविषयी वाईट आहे आणि माझ्या मनातही तुमच्याविषयी वाईट आहे. तर तू बरोबर का मी बरोबरमध्येच चाललं आहे ना सगळं. या मुमेंटला काय बरोबर आहे याच्याकडे फोकस नाही. तर हा फोकस कोण आणतं, होपोनोपोनो. तुम्ही आत्तापर्यंत म्हणताय की शब्दांमध्ये एनर्जी असते, तर ही एनर्जी आपल्यावर वर्क होतीये ह्याचं प्रूफ काय आहे किंवा ह्याचा शरीरावर कसा परिणाम होतोय? तर ह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो त्याच्यावर येऊया आधी. एक तर जसं प्रूफचा प्रश्न आला तर ओजस आपण आत्ता मगाशी बघितलं होतं तसं की मी जर का तुम्हाला 10 माणसं हाक मारली तर तुम्ही इमिजिएटली मागे वळून बघाल. करेक्ट. जरी त्या 10 लोकांचं ओजस नाव असलं तर ते 10 जण पण बघतील आणि तुम्हीही बघा. तर याचा अर्थ शब्दांमध्ये ऊर्जा आहे. तुम्हाला कुठेही शंका नाही आली की माझंच नाव घेतलंय नाही. तसं शब्दांमधली ऊर्जा आहे ती शरीरावर कशी काम करते ते बघूया. 70% आपलं शरीर पाणी आहे. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. ती पाणी जे आहे ना त्याला एक चांगली मेमरी आहे, स्ट्रॉंग मेमरी आहे. पूर्वीच्या काळी जर का तुम्ही ऐकलं असेल तर किंवा रामायण महाभारतात सिरियल्स वगैरे जरी बघितले असतील तरी तुम्हाला दिसलं असेल की ते ऋषीमुनी काय करायचे, कमंडलूतनं पाणी हातात घ्यायचे, मंत्र म्हणायचे किंवा श्राप द्यायचा असला तरी, आणि ते पाणी हे करायचं आणि तसं व्हायचं. कारण की पाणी जे आहे ना प्युअरेस्ट फॉर्म आहे, एकदम पवित्र फॉर्ममध्ये मीनमध्ये आहे. जसं की 5 तत्व आहेत त्यातलं पाणी पवित्र फॉर्ममध्ये आहे, प्युअरेस्ट फॉर्ममध्ये. त्याला एक मेमरी आहे. तुम्ही ज्या प्रकारचे शब्दांची मेमरी, शब्द स्वतःला म्हणताय ते 70% शरीरातलं पाणी जास्तीत जास्त तशी मेमरी तयार करतंय आणि मग ते शरीरावरही परिणाम करतंय. जसं की आत्ता मी परत ते कोविडचं उदाहरण घेते की कितीतरी जण तुम्ही पाहिली असतील की आयसोलेटेड झोनमध्ये होत्या, कुठेही गेले आले नव्हते, काही नव्हते, पण दिवसभर तो TV वर हा कसा गेला आणि इथे किती पेशंट्स मिळाले आणि तुमच्या सोसायटीत कसं झालेलं आहे हे ऐकून ऐकून तो स्वतःला आजार करवून घेतला. याचे कितीतरी उदाहरणं पाहिलेली आहेत. एक उदाहरण पण व्हायरल झालं होतं की 2 लोक सेम नावाची होती आणि त्यांच्या दोघांनी एकाच ठिकाणी रिपोर्ट काढले. तर एकाला कोविड झालेला होता, एकाला नव्हता झालेला, पण ते रिपोर्ट एक्सचेंज झाले आणि ज्यांना कोविड झालेला होता ते बरे झाले आणि ज्यांना नव्हता झालेला ते त्या याच्यात गेले. तर हेही झालेलं आहे कारण की मनाने घेतलं ना की येस इट इज डन, माझं झालंय. तर जिथे विश्वास आहे ते खास आहे. तर हे शब्द तुमच्या शरीरावर या प्रकारे परिणाम करतात. ते शब्द तुम्ही उच्चारून जरी म्हटलेत तरी आणि मनातल्या मनात म्हटले तरी, कारण की आपण म्हणतो ना परा पश्यंती वैखरी, तसं ती परेची वाणी झाली ना, मनातल्या मनात म्हणता येते की माझं असंच आहे, माझं कधीच चांगलं होणार नाही, मी कितीही काही केलं तरी काहीच उपयोग नाही आहे, माझ्या बाबतीत सगळं अनलकी आहे मी वगैरे. हे जे तुम्ही उच्चारताय ते अल्टिमेटली ऐकतंय कोण? तुम्हीच ऐकताय आणि मग ते शरीरावर परिणाम करायला लागतंय.
एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्हाला जर का डेमो करून बघायचा असेल तर एक झाड घ्या, कुठलंही तुमच्या घरातलं एखादं झाड घ्या, मनी प्लांट असेल, साधं झाड घ्या. त्या झाडाला दररोज नकारात्मक बोला की तुझा काही उपयोग नाही, तू गुड फॉर नथिंग आहेस, तुला मी आता काढून टाकणार आहे वगैरे. आणि बघा ते झाड विदिन 4 ते 5 दिवसात उन्मळून पडतं की नाही. हा प्रूव्हन आहे ॲक्च्युली. म्हणजे आदिवासी जमातीमध्ये, मला ॲक्च्युली आता त्यांचं जमातीचं नाव तारे जमीन पर मध्ये याचा रेफरन्स आहे. हां, की ते झाड पाडायचे नाहीत किंवा कापायचे नाहीत. जर का त्या झाडाला काही झालं असेल तर ती लोक काय करतात, त्या झाडाभोवती एक विचित्र प्रकारचा डान्स करतात आणि त्या झाडाला शिवेशाप घालायला सुरुवात करतात की तुझा कसा उपयोग नाही आहे आम्हाला. आणि असं त्यांच्या ह्याच्यात आहे की ते कापत नाहीत किंवा काढत नाहीत आणि ते झाडाला इतके निगेटिव्ह शब्द, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स द्यायला सुरुवात करतात की ते झाड 24 तासात स्वतःच उन्मळून पडतं. एव्हरीथिंग इज एनर्जी. झाड जशी ऊर्जा आहे तशी आपली ऊर्जा आहे. तुम्ही बघा, इमॅजिन करा, आपण 24 तास काय किती वेळ स्वतःला नकारात्मक बोलत असतो. मग ती ऊर्जा उन्मळूनच पडणार आहे, ती उभी राहणारच नाही. तर या प्रकारे शब्द जे आहेत ते शरीरावर या प्रकारे काम करतात. तुम्ही चांगलं बोललं तर त्यांना माहिती आहे की येस चांगलंच आहे. आणि अगेन आपण म्हणतो ना, आता ओजसला कोणी कौतुक केलं तर तुम्हाला चांगलं वाटेल की अरे वा माझं कोणी कौतुक करत. पण सहजासहजी लोक कौतुक करत नाहीत बघा. बरोबर. कारण की ती कौतुकाची भाषा यायला पाहिजे ना. स्वतःचं कसं कौतुक करायचं हेच माहिती नाहीये, मग ते दुसऱ्याचं कसं करतील ना. करेक्ट. आणि त्यामुळे ती एक्सचेंज ऑफ कम्युनिकेशन होत नाही. त्या प्रकारचं कौतुक केलं जातं नाही, स्वतःचं करत नाही, त्यामुळे दुसऱ्याचं केलं जात नाही. आणि त्यामुळे ती लोक जे आपण एक्सपेक्ट करतो ना नात्यांमध्ये सुद्धा की अरे वा साधं एवढं केलं काहीच म्हटलं नाही, तर ते काही कसं म्हणायचं हे माहितीच नाही ना. तसं आहे शब्दांची जादू. स्वतःचं जर का कौतुक केलं की आय एम इनफ, येस मी खूप सुंदर आहे, मी खूप छान आहे आणि माझं सगळं छानच आहे आणि माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्ट व्यक्ती योग्य वेळी योग्य ठिकाणी माझ्याकडे येत आहे, हे जर का मी स्वतःला म्हणते रोज तर तसंच घडणार आहे. आणि तसेच शब्द माझे बाहेर येणार आहेत दुसऱ्याच्या बाबतीत आहे. तर हे शब्द असे काम करतात. आणि ते पाण्याबरोबर जेव्हा तुम्ही हे करता, म्हणजे आमच्या होपोनोपोनोमध्ये पण ब्लू सोलर वॉटर टेक्निक आहे, प्लस अफर्मेशन वॉटर बॉटल टेक्निक आहे. म्हणजे पाण्याच्या भरलेल्या बाटलीवर आम्ही अफर्मेशन्स म्हणतो किंवा तिथे त्या बॉटलवर चिटकवतो, तर ते त्या मेमरी पाण्याला ती देतात. तेच पाणी तुम्ही घेताय, कन्झ्युम करताय म्हटल्यावर 70% तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जे वॉटर एनर्जी आहे, जी पाण्याची एनर्जी आहे, त्याबरोबर ते अलाईन होतं आणि ते तटस्थ व्हायला लागतं, ती ऊर्जा तयार व्हायला लागते. हे सहज आहे, याच्यामध्ये तुम्ही काहीही जास्त एक्स्ट्रा एफर्ट घेतलेलं नाही. इतकं सहज हे एनर्जी व्हायब्रेशन्स काम करतात. अगदी तुम्ही आत्ता इथे जे मग आहे किंवा हे आहे याच्यावर जरी हात ठेवून होपोनोपोनोचं चॅन्टिंग केलं तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आणि हे पाणी घेतलं ना तरीही ती ऊर्जा तुम्हाला चार्ज करायला सुरुवात करेल. कारण की तुम्ही पाण्याला चार्ज केलेलं आहे. तुमच्या शब्दांचे, होपोनोपोनोच्या प्रार्थनेचे सगळे जे पॉवर आहे, ऊर्जा आहे, ती या पाण्यात ट्रान्सफर केली आणि तुम्ही ते घेतलं, ते एनर्जाइज झालेलं आहे. त्या प्रकारे हे काम करतं. पण मनात येणाऱ्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्यांच्यावर काय केल्याने कंट्रोल राहील आणि पॉझिटिव्ह परिणाम घडेल? ॲक्च्युली सगळ्यात पहिलं तर काय माहिती का, मी निगेटिव्ह आहे किंवा नकारात्मक विचारच यायला नाही पाहिजेत. हा अट्टहास सोडायला पाहिजे. विचार आहेत ते येणार आहेत, निगेटिव्ह येऊ दे, पॉझिटिव्ह येऊ दे. पहिलं तर ॲक्सेप्ट करायचं की येस, स्वीकारायचं आहे की हो माझ्या मनात हे सगळं निगेटिव्ह, नकारात्मक चालू आहे. जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा ते लढाई निम्मी जिंकलेली असते. दोष संपतो की मी असं कसं विचार करू शकते किंवा असं कसं करू. दोष संपला की 50% तुम्ही स्वीकारात्मक झालेला आहात. आणि मग जेव्हा तुम्ही होपोनोपोनो आणि टॅपिंग करता तेव्हा ते विचार चॅनल होतात. योग्य दिशेने कसे जायला पाहिजे हे त्या विचारांना कळतं आणि आपोआप पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू होतं. आपोआप चांगले विचार यायला लागतात. मग चांगले विचार आले की तुम्हाला ऑटोमॅटिकली कळतं की हा विचार आत्ता नाही करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी चाललायत, गाडी ड्राईव्ह करताय, धो पाऊस पडतोय आणि तुमच्या मनात आलं अरे माझा ब्रेक फेल झाला कारचा, तर आता तुम्ही जर का या एनर्जी झोनमध्ये आहात, जसं मी झोनचं महत्त्व सांगितलं ना, तसं तुम्ही होपोनोपोनो आणि टॅपिंगच्या झोनमध्ये आहात सपोज, तर काय झालं, तुम्हाला इमिजिएटली कळालं की नाही हा नकारात्मक विचार आहे, हा मी केला आहे, ओके, हा मी जो केलेला विचार आहे, आता तो काढणार कसा, स्टार्ट चॅन्टिंग, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, मला हा विचार नको आहे म्हणून मी चॅन्ट केलं.
इमिजिएटली तुमचा तो चॅन्टिंगकडे, होपोनोपोनोच्या प्रेयरकडे फोकस गेला आणि तुमचा पुढचा प्रवास सहज झाला, तो विचार निघून गेला. इथे काय झालं, सहज झालं, तुम्ही स्वतःला दोष न देता, काही न करता. तर हे जे नकारात्मक विचार आहेत हे अशा सकारात्मकतेने ट्रान्सफर होऊ शकतात, चेंज करता येतात तुमचे तुम्हालाच. आत्तापर्यंत तुम्ही खूप वेळा एक टॅपिंग किंवा EFT टॅपिंग ह्याचा उल्लेख केलात. काय आहे हे? येस, तर टॅपिंग जे आहे त्याला म्हणतात इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर त्याच्या नावातच आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक, म्हणजे ज्या भावना आहेत, ज्या नकारात्मक आहेत, त्यांच्यापासून सुटका, स्वातंत्र्य. तर हे EFT जे आहे त्याला EFT टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टॅपिंगही म्हणतात किंवा इमोशनल फ्रीडम टेक्निकही म्हणतात. तर हे एन्शंट हिलिंग आणि सायन्स याचा दोन्हीचा संगम आहे. हे करतं काय की तुमच्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत त्या चक्रांबरोबर तुमचे मेरिडियन पॉईंट्स ज्याच्यावर टॅप केलं जातं, तर ते मेरिडियन पॉईंट्स त्या 7ही चक्रांना कनेक्टेड आहेत. मग आता चक्रांमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती कशी काढणार? चक्र बाहेर काढून. तर ती जेव्हा तुम्ही टॅप करता तेव्हा ह्या ज्या नाड्या, शिरा, सूक्ष्म ज्या आपण म्हणतो, सगळ्या ज्या डोळ्यांनीही दिसणार नाहीत, एवढ्या नाड्या शिरांनी आपलं शरीर भरलेलं आहे. जेव्हा तुम्ही टॅप करता एखाद्या पर्टिक्युलर वर्ड, शब्द ब्रह्म वापरून टॅपिंग करता, तेव्हा त्या शब्दाची ऊर्जा, टॅपिंगची ऊर्जा त्या तुमच्या 7ही चक्रांपर्यंत पोचते. आणि ती जी ऊर्जित अवस्था यायला पाहिजे, चक्र जी चार्ज व्हायला पाहिजेत आणि ते तुम्हाला एनर्जी सेंटर आहेत, त्यांनी तुम्हाला एनर्जी द्यायला पाहिजे, हे सगळं कार्य जे स्मूथली व्हायला पाहिजे ते व्हायला लागतं. तर हे EFT टॅपिंग अगदी सहज करतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात सुद्धा तुमच्या मनातली नकारात्मकता ते रिलीज करतं. इतकं फास्ट आहे हे EFT टॅपिंग. कारण की एन्शंट हिलिंग आहे, जसं की ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर करायचे, ते सुया लावायचे. सामान्य माणसाला शक्य नाही ना, भीती वाटते म्हणून चालला सुया लावा, असं नाही होऊ शकत ना. तर टॅपिंग केल्यानंतर काय होतं, ते ॲक्युप्रेशरचंच काम करतं, तुमच्याच बोटांनी तुम्ही टॅप करता आणि ते रिलीज करतं. आणि सायंटिफिकली जसं मी आत्ता सांगितलं तसं हे सगळे मेरिडियन पॉईंट्स तुमच्या 7 चक्रांना कनेक्टेड आहे. बरं, आपल्या बॉडी सेल्स ज्या आहेत ना त्या दर 30 दिवसांनी, डिपेंड्स ऑन युअर एज, म्हणजे तुमचं जसं वय आहे त्या प्रकारे बदलत असतात. तर त्या सेलला मेमरी नाही आहे. नवीन ज्या सेल तयार होतात त्यांना काहीच नाही माहिती तुमचं आधीचं काय आहे शरीरात. त्यांना कमांड कोण देतं? आपणच. माझे ना गुडघे खूप दुखतं, मला ना ॲसिडिटीचा त्रास आहे, हे मलाच्या पुढे जे जोडताना ते सगळं चाललंय आणि तेच बाहेर रिफ्लेक्ट होणार आहे. आय एम डॅश. मग आय एमच्या पुढे जे निगेटिव्ह बोलताय, पॉझिटिव्ह बोलताय, सगळं जाणार आहे. तर त्या सेलची जी मेमरी निगेटिव्ह झालेली असते ना तीही रिलीज करतं टॅपिंग. तर या प्रकारे तयार होतं. स्ट्रेस हार्मोन जो असतो, जो कॉर्टिझॉल ज्याला म्हणतात, तोही रिलीज करतं. कारण की स्ट्रेस हार्मोन रिलीज करणं तसं अवघड आहे. स्ट्रेस येतोय, ताण येतोय, कळतंय, पण मग ताण रिलीज कसा करायचा? अगेन जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की वाईट गोष्टी करणं चुकीचं हे कळतं ना, मग ताण रिलीज करायला काय होतं, त्या झोनमध्ये जातात. म्हणजे काय, मग स्मोकिंग झोनमध्ये गेलेत, ड्रिंकिंग झोनमध्ये गेलेत. बरं, तो झोनमध्ये गेल्यावरही तुम्ही ताणामध्येच आहात, स्ट्रेसमध्येच आहात की हे जे मी करतोय किंवा करते हे चुकीचं आहे. अजून स्ट्रेस आहे त्याचा. त्यांनी कमी नाही होते, फक्त आभास निर्माण होतो की माझा ताण जातोय. परत तुम्ही जेव्हा जागृत अवस्थेत येत आहे, शुद्धीत येत आहे, तेव्हा तो स्ट्रेस वाढलेलाच आहे आणि तो शरीरालाही त्रास देतोय. तर ताण जो आहे, स्ट्रेस हार्मोन जे आहेत ते टॅपिंग केल्याने रिलीज होतात. तुमचे जे चांगले हॅपी हॉर्मोन्स आहेत ते जनरेट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे तुम्ही अकारण छान मस्त झोनमध्ये राहता, छान स्वतःच्याच आनंदात राहता, हलकं फील होणं जे म्हणतो, लाईट फील होणं जे म्हणतो, ते व्हायला लागतं आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी तुमच्या शरीरात तयार व्हायला लागतात. हे कशा प्रकारे करता येईल आपल्याला? आत्ता करता येईल तुमच्याबरोबरच. आपण आत्ता लगेच करूया. आत्ता मला तुमच्या मनातली एक नकारात्मक इमोशन सांगा जी तुम्हाला त्रास देते. फिअर असेल, भीती, राईट? तर भीतीची जी ऊर्जा आहे ती आपण टॅपिंगद्वारे रिलीज करू शकतो. हां, तर टॅपिंगचा एक काउंटर असतो, एक स्केल असते. तर ती मी सांगते आधी तुम्हाला. 1 ते 10च्या स्केलवर, 1 ते 10च्या पट्टीवर मोजायचं म्हटलं आत्ता, तर तुमच्या भीतीला किती मार्क द्याल? 10 म्हणजे खूप जास्त वाटते, 9 म्हणजे थोडी कमी वाटते, तर किती मार्क द्याल? 7 पर्यंत भीती वाटते. ओके. आपण जेव्हा टॅप करतो ना तेव्हा ती रिलीज व्हायला सुरुवात होते. मग तुम्हाला ते कॉन्शियसली चेक करायचं आहे.
ओके. तर आपण टॅप करताना आधी आपण आता शरीराने इथे आहोत. मनही तुमचं इथे आहे, पण मन, बुद्धी, चित्त, शरीर सगळं एकत्र अलाइनमेंटमध्ये यायला पाहिजे. आणि हे काम कोण करतं? श्वास. बरोबर. तर त्यासाठी आधी आपण एक दीर्घ श्वास घेऊयात. तर माझ्यासोबत एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडायचं. रिलीज अँड रिलॅक्स. येस. आणि माझ्यासोबत टॅप करूया. इथे कराटे चॉप पॉइंट हा हात आणि टॅप करायचा आहे. आणि माझ्या मागे म्हणालात तरी चांगलं आहे, नाही म्हणता आलं तरी ऐका नुसतं, की जरीही आत्ता मला खूप भीती वाटते. या भीतीमुळे मला सुचतही नाही आहे आणि ही भीती कशी काढायची हे कळतही नाही. तरीही ही भीती वाटण्यासाठी जो दोष मी स्वतःला देत आहे आणि इतरांनाही देत आहे, यासाठी मी स्वतःला माफ करते. स्वतःचा आत्ता या क्षणी या भीतीदायक मनासहित पूर्णपणे स्वीकार करते आणि स्वतःवर तेवढंच प्रेम आणि आदर करते. आणि या भीतीला माझ्या मन, बुद्धी, चित्त, शरीर, आचार, विचार या सगळ्यातनं रिलीज करते. रिलीज नाव, रिलीज नाव, रिलीज नाव. ओके. आणि परत एकदा आपण दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडला नाकावाटे. रिलॅक्स. आता आपण सगळे मेरिडियन पॉईंट्स जे मगाशी सांगितले तिथे टॅप करणार. सो स्टार्ट टॅपिंग. बघा, मला सतत उद्या काय होईल याची भीती वाटते. रिलीज. नेक्स्ट, सातत्यानं विचार येतो की हे जर का घडलं नाही तर माझं आयुष्य कसं वाईट होईल, हा विचार जो येतोय, रिलीज. ही जी भीती आहे ही कुठल्या तरी पर्टिक्युलर माणसाच्या विचारांमुळे माझ्या डोक्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्या माणसालाही दोष देणं चालू आहे. रिलीज. या भीतीमुळे होतं आहे काय की मला जे काम करायचं आहे त्याकडे लक्ष लागत नाही आणि मग त्यातनं गिल्ट यायला लागलेलं आहे. रिलीज. ही जी भीती आहे ती वारंवार वेगवेगळ्या गोष्टीतही वाटायला लागली. आता आधी एकाच गोष्टीत वाटायची, आता सगळ्याच गोष्टीत व्हायला लागल्या. रिलीज. या भीतीमुळे माझं अंगदुखी, डोकेदुखीही आत्ता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वतःवर चिडचिड व्हायला लागलेली आहे. रिलीज. ही भीती माझ्यामुळे नाही, त्या मागच्या घडलेल्या प्रसंगामुळे माझ्या मनात आलेली आहे. रिलीज. त्या प्रसंगासारखे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात सातत्यानं घडत आहेत आणि त्यामुळे ही भीती वाढत चाललेली आहे. रिलीज. हे जर का असंच चालू राहिलं तर माझं किती वाईट होऊ शकेल याचीही भीती वाटायला लागली. रिलीज. या भीती वाटण्यासाठी मी स्वतःला वारंवार निगेटिव्ह सेल्फ टॉक, दोष द्यायला सुरुवात केलेली आहे. रिलीज. या भीतीमुळे माझा श्वास जो अस्थिर झालेला आहे तो मला प्रयत्नपूर्वक सुद्धा स्थिर करता येत नाही. रिलीज. ही भीती मला काहीच उपयोगाची नाही हे कळतं, पण तो विचार, ती भीती, ती नकारात्मक भावना माझ्या मनातनं जातच नाही. रिलीज. या भीतीच्या मागे मागे काळजीही यायला लागलेली आहे आणि आता ती काळजी मला स्ट्रेस, ताण द्यायला लागलेली आहे. रिलीज. आणि या भीती वाटण्यामुळे माझं जे आज्ञाचक्र आहे ते ब्लॉक होतं आहे, त्याला योग्य आज्ञा येतच नाही आहेत आणि त्या घेताही येत नाही आहेत. रिलीज. परत आलो. इवन दो जरीही माझ्या मनात आत्ता ही भीती कमी झालेली आहे तरीही माझ्या नवीन ऊर्जेसहित, माझ्या चार्ज, अगदी एनर्जाइज, ऊर्जित अवस्था झालेल्या सगळ्या मेरिडियन पॉईंट्ससहित मी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार करते आणि या भीतीला पूर्णपणे डिझॉल्व्ह करते आत्ताच्या आत्ता. डिअर फिअर, माझी भीती, रिलीज नाव, रिलीज नाव, रिलीज नाव. मी 100% जबाबदारी घेते माझ्या चांगल्या भावनांची, कारण की त्या माझ्या मनात मी तयार करते. नाव टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड
येस, रब युअर हँड्स. हात रब करायचं, कारण की आपण आता टॅपिंगची ऊर्जा तयार केली आणि ती स्वतःला द्यायची आहे. ग्रेट. आणि आता सांगा की मगाशी जे 7-8 म्हणत होतात, किती पॉईंटनी तुम्हाला ती भीती कमी वाटते? 3 वर वगैरे आली आहे. 3 वर आली आहे. ओके. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमची जी 7-8 पॉईंटवर आलेली जी भीती होती, जी भीती वाटत होती, ती कशी दिसते? काहीतरी रंगरूप, उंची, जाडी काहीतरी असेल तिचं. भीतीला असतो काही रंग, ऊर्जा, शेप काही असतो? दाखवू शकतो असं? नाही. म्हणजे आता तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना अशी कॅमेरा भीती वाढवू शकतो पण भीती दाखवू शकत नाही. तसंच आहे. जे लॉजिकल लोक आहेत ते जे विचारतात की हे जे रिलीज झालंय कसं त्याला प्रूफ दाखवा, तर तुम्ही जो अनुभव घेतला तो अनुभव हीच प्रूफ आहे. अनुभव हेच तुमचं प्रमाण आहे. कारण की भीती तुम्ही दाखवू शकत नाही. अगदी गेला बाजार तुमचा श्वास कसा दिसतो हेही तुम्ही दाखवू शकता का? ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, तुम्ही केल्याने होणार आहे. आत्ता ती 3 पॉईंटवर आलेली आहे. जेव्हा तुम्ही अजून एक राऊंड कराल तेव्हा ती 0वर येईल. आणि ती 0वर जेव्हा येईल ना तेव्हा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, ज्याला आत्मविश्वास म्हणतो, तो आपोआप तयार होईल. आपोआप आतून येईल. कारण की आत्मविश्वास आतूनच यायला पाहिजे. तर तो यायला सुरुवात होईल आणि तुमचं फोकस तुमच्या विश्वासाकडे शिफ्ट होतो. जी वाक्य मी उच्चारली किंवा जी म्हटली ती तुम्हाला कितीतरी रेझोनेट झाली असतील, जेव्हा की तुम्ही मला कुठल्या प्रकारची भीती वाटते हे नाही सांगितलं. तर हेच तर ऊर्जेचं एनर्जी एक्सचेंज आहे आणि त्यामुळे टॅपिंग लवकर रिलीज करतं. मग हे दिवसातनं किती वेळा केलं पाहिजे किंवा असं काही आहे का? येस, ह्याचं कसं आहे की दिवसातनं हे किती वेळा करू शकता असं काही नाही आहे. पण याच्यामध्ये तुम्ही काय बोलताय, काय विचार करता आहे, याच्या मागचं याच्या नंतरचं हे खूप मॅटर करतं. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जेव्हा आम्ही कम्युनिटीमध्ये प्रॅक्टिस करतो, दररोज करतो जेव्हा किंवा कोर्सेसमध्ये करतो, तेव्हा ते सांगितलं जातं की याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर काय करायचं आहे. हे EFT टॅपिंग आत्ता आपण भीतीसाठी केलं. भीतीबरोबर येतं ते काळजीबरोबर येतं ते लो सेल्फ कॉन्फिडन्स. मग हे सगळे एकमेकाला जे संलग्न आहेत, लागून आहेत, ते कसे रिलीज करायचं याचं प्रॉपर तिथे शिकवलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. त्यामुळे हे करू किती वेळा शकता तुम्ही दिवसभरात, पण त्या भीतीसाठी करा. मग भीती शून्य झाली की मग दुसरी इमोशन घ्या. एका वेळी एकच गोष्टीवर फोकस. आणि याच्यामध्ये डिटेल्स मग तुम्हाला वर्कशॉपमध्ये कळतील. आमचे जे वर्कशॉप्स आहेत जे सातत्यानं होतात, शुक्रवार शनिवारी होतं, लाईव्ह असतं वर्कशॉप EFT टॅपिंग फॉर मनी. तर मनीशी रिलेटेड जे काही नकारात्मक इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्या रिलीज होतात. तर ते जे आहेत त्या वर्कशॉपमध्ये मग तुम्हाला त्या पैशाविषयीच्या ज्या इमोशन्स आहेत त्या रिलीज करून त्या बाबतचं जर कसं खरं मॅग्नेट व्हायचं पैशाचं, ते सगळं त्या वर्कशॉपमध्ये सांगितलं जातं. तर ते तुम्ही अटेंड करू शकता, तिथे येऊ शकता. तुमचे हे जे लाईव्ह सेशन्स आहेत किंवा कोर्सेस आहेत, हे जर कोणाला करायचे असतील तर तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा? तर तुमच्या इथे मी लिंक देईन एक, तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना देऊ शकता. त्या लिंक थ्रू तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये याल. ग्रुपमध्ये आलात की हे वर्कशॉप कधी असतात, किती दिवसाचे आहेत, कोणत्या वेळेला, कोणत्या वारी आहेत, सगळे डिटेल्स तिथे मिळते तुम्हाला आणि मग तुम्ही जॉईन होऊ शकता. या प्रकारे आहे. तर अमृता मॅम, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. खूप वेगळ्या विषयावरची चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक क्रीडाच्या पेजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.